नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत नागपूर येथील ज्येष्ठ लेखिका विजया ब्राह्मणकर. विजया ब्राह्मणकर या एक लेखिका आहेत. इतिहास, समाज आणि मानवी भावनांचं दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या लेखणीत एक वेगळी ताकद आहे. त्यांच्या साहित्य प्रवासानं अनेक वाचकांच्या मनात विचारांची नवी ज्योत पेटविली आहे. त्यांनी लिहिलेल्या गुलामांचा प्रेषित अब्राहम लिंकन या पुस्तकातून त्यांनी एक महान नेत्याचा संघर्षमय जीवनपट साकारला आहे. तसंच फिरूनी नवी जन्मेन मी, आवली तू होतीस म्हणून, घन आले ओथंबून, माझ्या घरी मी पाहुनी या कादंबऱ्यांतून प्रेम, नियती आणि मानवी मनोव्यापाराच्या अत्यंत सूक्ष्म भावनांना त्यांनी शब्दबद्ध केलं आहे. त्यांचं लेखन केवळ कथा सांगत नाहीत, तर वास्तवाचे आरसे उभे करत जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी देतात. समाजातील विविध घटक, मानवी संबंधांचे पैलू आणि जीवनातील संघर्ष त्यांनी आपल्या शैलीदार लेखणीतून प्रभावीपणे मांडले आहेत. साहित्य ही केवळ कलाच नाही, तर परिवर्तनाची शक्ती आहे, हे त्यांचं लेखन पुन्हा पुन्हा सिद्ध करते. चला तर मग त्यांच्या साहित्य क्षेत्रातील जीवन प्रवासाबाबत आपण जाणून घेऊयात. नमस्कार मॅम, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅम, मला सांगा की आपला साहित्य क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि आपल्याला लेखनाची आवड कशी आणि कोणत्या टप्प्यांवर रुजली? साहित्य प्रवासात आपली ओळख होते ती खरं तर इतरांच्या साहित्याशी. कारण जेव्हा आपण लिहायला वाचायला लागतो तेव्हा आपण काही लिहिलेच नसतो ना, इतरांची पुस्तकं वाचतो. आम्ही आमच्या लहानपणी साने गुरुजींची पुस्तकं वाचली. वडील लायब्ररीतनं पुस्तकं आणायचे. त्यांची पुस्तकं संस्कारक्षम आहेत आणि त्याचा प्रभाव पण मनावरती झालेला. आणि शब्दांची आणि जी श्रीमंती असते ते तेव्हापासूनच मनात जमा व्हायला लागली. श्रीमंती आणि समृद्धी सुद्धा. अच्छा. हा. आणि त्याच्यानंतर आपण जे लेखन करतो ते आपण शाळेत असताना जे निबंध लिहितो, आपल्या त्याची लेखनाची चुणूक दिसते ती त्या निबंधावरून. कारण लिहिणाऱ्यांचे निबंध हे इतर मुलांच्या लेखनापेक्षा निराळे असतात आणि म्हणजे टीचर्स लोक पण त्याची दखल घेतात. नंतर मी काही वेळ थोडेफार लिहित होते, परंतु त्याला साहित्य म्हणतात हे काही कळत नव्हतं. थोडं 4 ओळी लिहायच्या किंवा काहीतरी लिहून काढायचं. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेले, तर कॉलेजमध्ये आमचं हे होतं, गॅदरिंग होतं, तर ते वार्षिक निघणार होता त्यावेळेला. अच्छा. तर नोटीस लागलेली की काहीतरी विद्यार्थ्यांनी साहित्य पाठवावं. मी एक कथा लिहिली आणि ती पाठवून दिली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्या आयोजक जे होते त्यांचा फोन म्हणजे निरोप आला की बा तुम्ही कॉलेज सुटल्यानंतर भेटायला या. आता तो किती 67-68चा काळ, त्यावेळेला मुली काही मुलांशी बोलत नसत आणि मी काही मग भेटायला गेले नाही आणि त्यामुळे माझी कथा काही छापून आली नाही. कारण त्याला जागेची मर्यादा असते ना, त्यामुळे त्याला तिथे याच्यात बसवायची होती. त्याच्यानंतर मग लग्न झालं, संसार सुरू झाला. लहान मुलांच्या मग कविता हळूहळू मी लिहायला लागली. त्यावेळेला 73-74च्या दरम्यान लोकमत सुरू झालेलं होतं. तर लोकमत मधून, तरुण भारत मधून त्या बालकविता छापून यायच्या. मग सामाजिक भावनाच्या कविता लिहायला लागले, तर त्या मुंबईकडल्या मासिकांमध्ये छापून यायच्या. दर महिन्याला एखादं मासिक तरी घरी यायचं. अच्छा. मग एकदा हे सहज म्हणाले माझे मिस्टर की म्हणाले आता खूप कविता झाल्या, एखादी कथा लिहून बघ. आणि मला माझ्यावरती विश्वास नव्हता की कथा लिहायची म्हणजे एवढी घटना, पात्र, संवाद आणि एवढे शब्द आणायचेच कुठून. परंतु लिहून बघितली, एक कथा लिहून बघितली. ती मुंबईच्या गृहलक्ष्मी मासिकाकडे पाठवली. 2-3 महिन्याने मासिक घरी आलं. मी ते उघडलं, अनुक्रमणिका बघितली, त्याच्यात माझी कथा आणि त्याच्या समोर माझं नाव होतं. अच्छा. तो माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता आणि त्याच्यानंतर मात्र मी मागे वळून बघितलं नाही, सतत लिहित राहिले. ओके. म्हणजे तुमच्या लेखनाची सुरुवात अशा प्रकारे झाली. अशा प्रकारे. मला सांगा की गुलामांचा प्रेषित अब्राहम लिंकन ही पुस्तक लिहिण्यामागे आपली प्रेरणा कोणती होती आणि या पुस्तकांतून कोणते विचार आपल्याला देऊ केले? अब्राहम लिंकन वरचा धडा आम्हाला 4थ्या वर्गात असताना होता. तेव्हापासून ही व्यक्ती माझ्या मनात स्मरणात राहिलेली. कारण त्यांचं ते विचारांचं वेगळेपण होतं ना, त्यांनी माणूस भारावूनच जातो. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल अनेकदा वाचत गेले, तर जितक्यांदा वाचलं ना तितक्यांदा त्यांचं वेगळेपण ते लक्षात यायला लागलं. अच्छा. अब्राहम लिंकन दूरदृष्टीचे होते.
स्वतःच्या पलीकडे जाऊन ते देशाचा विचार करत. निग्रोंची गुलामी त्यांनी कायद्याने बंद केलेली होती. ते उत्तम वकील होते, उत्तम राजकारणी होते, उत्तम पिता होते आणि त्याही पलीकडे जाऊन एक उत्तम व्यक्ती होते. आणि पुढे म्हणजे जसजसं ते पुढे गेले तसतसं ते त्यांचं व्यक्तिमत्व पण फुलत गेलं. स्वतः पलीकडे जाऊन ते इतरांचा विचार करायचे. एक तर सामान्य घरात जन्माला आल्यामुळे सामान्य लोकांची सारी प्रश्न त्यांना कळत होती आणि गरीब असलेल्या अशिलांची कामं ते कुठलाही मोबदला न घेता करत होते. त्याच्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे जनमानसामध्ये फार वेगळं होतं. ते देशभक्त तर होतेच, पण त्याही पेक्षा ते मातृभक्त होते. एकदा ते आपल्या आईबद्दल बोलताना म्हणतात की आज मी जो कोणी आहे किंवा मी जो कोणी होण्याची आशा बाळगतो त्याच्या मागे माझी आई देवदूता समान जी माझी आहे ती आहे. आणि मुख्य म्हणजे त्याची जी आई आहे ती त्याची सावत्राई होती. तिचं नॅन्सी नाव. तिचंही स्वतःच्या मुला इतकंच प्रेम तिचं अब्राहम लिंकनवर सुद्धा होतं. तर अब्राहम लिंकनचे हे विचार आपल्याला खूप काही देऊन जातात. एका ठिकाणी तर ते म्हणतात की जे स्वातंत्र्य दुसऱ्यांना नाकारतात ते स्वतः सुद्धा स्वातंत्र्यास पात्र नसतात. तर असं त्यांचे ते विचार ते आपल्याला खूप काही देऊन जातात. परंतु मिसेस मेरी लिंकनच्या नजरेतून मात्र ते एक गबाळे आणि बेशिस्त व्यक्ती असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि ते खरंही होतं. एकदा काय होतं की त्यांची सभा होणार होती, तर तिथे त्यांना जायचं होतं भाषण द्यायला. तेव्हा ते राष्ट्राध्यक्ष नव्हते. तर मेरी त्यांची जी बायको तिने त्यांचे कपडे प्रेस करून ठेवले, त्यांच्या बुटांना पॉलिश करून ठेवलं आणि म्हणाली की तुमची वेळ झाली की तुम्ही तिथे या, मी आधी जाते कारण हॉलमध्ये बसायला जागा मिळायला हवी. म्हणून ते आधी निघून जाते तिथे. अब्राहम लिंकन वेळेवर तिथे पोहोचतात. त्यांनी कपडे वगैरे व्यवस्थित घातले असते, परंतु दोन्ही पायांमध्ये दोन वेगवेगळे सॉक्स असतात. त्याच्यामुळे आणि त्यामुळे ती साहजिकच ती चिडते किंवा तिला राग येतो. आणि पॅन्ट खूप आखूड असते त्यांची, त्याच्यामध्ये सॉक्स अगदी दिसून पडतात. अशा तऱ्हेचं त्यांचं व्यक्तिमत्व. तर पण याही पले हा जर गमतीचा भाग सोडला तर त्यांचे विचार हे आपल्याला खूप काही देऊन जातात. आणि त्यांचे जे विचार आहेत ते कुठल्याही काळात, कुठल्याही देशात आणि कुठल्याही व्यक्तीला लागू पडतात. असे त्यांचे ते विचार आहेत. आणि त्याच्यामुळे आणि पण त्यासाठी अब्राहम लिंकन हे एक व्यक्ती म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. खरं तर फार सुंदर लिखाण आपण या पुस्तकातून केलेले आहात आणि खरं तर आजच्या तरुणाईला अब्राहम लिंकन सारख्या व्यक्तिमत्वाची फार गरज आहे. मला सांगा की ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर लिहिताना कोणत्या अडचणी येतात आणि ऐतिहासिक सत्य आणि सर्जनशील लेखन यामधील समतोल आपण कसा साधता? एकतर काय आहे ना, जोपर्यंत एखादा विषय किंवा एखादी व्यक्ती मला अस्वस्थ करत नाही, बेचैन करीत नाही, तोपर्यंत मी त्या विषयावरती आणि त्या व्यक्तीवरती लिहितच नाही. आवली तू होतीस म्हणून लिहिताना मी आवलीवरती लिहायचं ठरवलं तेव्हा आवलीबद्दल काहीच माहिती नव्हती. ना तिच्या जन्माची नोंद आहे, ना तिच्या मृत्यूची नोंद आहे. जे काही असेल ते तुकाराम महाराजांच्या अनुषंगाने जे माहिती होईल तेवढंच फक्त. त्याच्यानंतर मी चोखोबांवरती लिहायचं ठरवलं. तर चोखोबांवरती लिहायचं म्हणजे ते त्यांच्या अभंगातून थोडे थोडे कळत जातात, परंतु तेवढं पुरेसं नव्हतं. मग मी त्यावेळेचे जे त्यांचे तत्कालीन म्हणजे समकालीन त्यांचे संत होते, संत नामदेव महाराज आहे, संत ज्ञानेश्वर महाराज आहे, जनाबाई आहे, यांच्या अभंगांचा अभ्यास केला. आणि ते चालले त्याच्यासोबतच मग ते सोयराबाई, बंका, निर्मळा ही पात्र पण त्याच्यात येत गेली. अशा तऱ्हेचं झालं. आणि परंतु जेव्हा मी एखाद्या विषयावरती लिहायचं ठरवते तेव्हा त्याला लागणारे जे हे स्रोत असतात ते परमेश्वर माझ्याकडे पोहोचवण्याचं काम अगदी करतो. कुठून ना कुठून काही ना काही माझ्यापर्यंत येत राहतं. म्हणजे इच्छा तिथे इच्छा तिथे मार्ग, काही ना काही ते मिळत जातं. आणि मनात सतत चिंतन मनन असल्यामुळे आतूनही खूप काहीतरी गवसत जातं. आणि मग ऐतिहासिक सत्याची कुठलीही चौकट न मोडता त्या घटना, ते प्रसंग त्याच्यात मी शब्दबद्ध करत जाते. कारण ते इतिहासाच्या नजरेतून ते निसटलेले असतात. ते इतिहासाच्या नजरेतून निसटलेले प्रसंग, त्या व्यक्ती, त्या चौकटीत मी शब्दबद्ध करते. ते जेवढं आव्हानात्मक आहे तेवढंच ते रंजकही आहे. आणि आताच शेगावीचं राणा ही माझी कादंबरी आलेली आहे. नुकताच आता काल परवा त्याला पुरस्कार पण मिळाला. संत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. संत दास गणू महाराजांनी विजय ग्रंथ लिहिला. त्याच्यात त्यांनी खूप घटना आहेत, खूप प्रसंग आहेत, अनेक गोष्टी व्यक्तींचा उल्लेख सुद्धा आहे.
परंतु ज्या घरात गजानन महाराज शेगावात आल्यानंतर त्या बंकटलालाच्या घरी राहायला गेले, त्या घरातील त्या बाईचा म्हणजे बंकटलालाच्या आईचा कुठेही उल्लेख नाही. खर तर गजानन महाराज घरी आल्यानंतर येणाऱ्यांची खूप गर्दी वाढली असेल, भक्त येत असतील, त्या सर्वांची उस्तनवारी करणे, वेगवेगळे त्यांचा स्वयंपाक करणे, वेगवेगळे प्रसाद तयार करणे आणि इतरही कामं. त्यातूनही मारवाडी म्हटल्यानंतर डोक्यावरती घुंगट, चुलीवरचा स्वयंपाक. बरोबर. परंतु एवढं सगळं असूनही त्या बाईचा म्हणजे बंकटलालाच्या आईचा पूर्ण कादंबरीत कुठेही उल्लेख नाही. मी जेव्हा शेगावीचा राण्या लिहायला घेतली तेव्हा म्हटले, आणि जानकीराम सोनार त्याच्या बायकोचा सुद्धा कुठे उल्लेख नाही. आणि जेव्हा मी लिहायचं ठरवलं तेव्हा मी म्हटले, बंकटलालाची आई, तुम्ही भलेही त्या विजय ग्रंथात नसाल पण माझ्या कादंबरीत मात्र तुम्ही दोघी नक्की असाल. असं वाटतं की ज्या कुठून त्या बघत असतील त्या नक्की मला धन्यवाद देत असतील की चला कुणीतरी आपली बाजू घेतली, कुणीतरी आपला दखल घेतली आहे. आणि आवली जेव्हा मी लिहिली तेव्हा आवलीचं लहानपणी कुठे माहिती नव्हतं, तरी पण माझ्या कादंबरी मी आवलीचे लहानपणचे काही घटना टाकलेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे मी त्या कादंबरीची जी सुरुवात आहे तीच आवलीच्या जन्माने केली आहे. टेहा टेहा असा आवाज येतो तेव्हा तिचे वडील जे आप्पाजी असतात ते अंगणामध्ये अस्वस्थपणे एरझारा घालत असतात. पण टेहा टेहा आवाज ऐकल्यानंतर ते थबकतात आणि आतून सुईणीचा आवाज येतो, अप्पाजी लेक झाली जी. आप्पाजींना खूप आनंद होतो आणि मग ते सगळ्यांची तोंड गोड करण्यासाठी गुळाची भिली फोडतात. म्हणजे स्त्री जन्माच्या सन्मानाने आवलीची सुरुवात झालेली आहे असं म्हणतात. आणि मग ऐतिहासिक लिखाणातून आणि आपलं हे मनातलं जे असतं सामाजिक प्रश्न असतात ते सगळं मिळून ते त्याचा समतोल आपोआपला राखला जातो. म्हणजे खर तर ऐतिहासिक सत्य आणि सर्जनशील लेखन यामधील समतोल आपण फार सुंदररित्या साधलेला आहे. मला सांगा की फिरूनी नवी जन्मेने मी या कादंबरीचे लेखन करताना तुम्ही कोणत्या भावनिक टप्प्यांमधून गेलात आणि या कथेतील पात्र तुमच्या जीवनातील कुठल्या अनुभवांशी जोडली गेली? तसं पाहिलं तर एक कथानक माझ्या मनात तेव्हा भिरभिरत होतं. आणि त्याच वेळेला माझी मुलगी, माझ्या जावयांचं पोस्टिंग त्यावेळेला वेरावळला होतं. आणि त्यामुळे मुलगी जावई नात तिथे राहत होती. आणि वेरावळ म्हणजे जिथे श्रीकृष्ण निजधामास गेले ते ठिकाण, सोमनाथ तिथून अगदी काही किलोमीटरवरच आहे. आणि वेरावळ ते सगळ्यात शेवटचं स्टेशन भारतातलं. तर आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळची वेळ झालेली. आणि शेवटचं स्टेशन म्हटल्यानंतर तिथे गर्दी फारशी नव्हती, तुरळ गर्दी होती. आम्ही खाली उतरलो, सभोवताल बघितलं, हिरवागार परिसर, स्वच्छ आणि सुंदर प्लॅटफॉर्म आणि वर निळभोर आकाश. का कुणास ठाऊक तिथे मी कधी पहिल्यांदा गेलेले नव्हते, पण असं वाटलं की माझ्या कादंबरीचा शेवट या स्टेशनवर होईल. जेव्हा गाडी सुटेल ना तेव्हा कादंबरी संपलेली असेल. त्याच्यानंतर आम्ही माझा मुलगा सिल्व्हासाला असायचा, म्हणजे आताही आहे, तिथे गेलो. पण काहीच नाही, हे दोन्ही गोष्टी तिथे आम्ही कधी पहिल्यांदा गेलेलो नव्हतो. पण तो सिल्व्हासा आणि ते वेरावळ असे हे दोन्ही ठिकाणं असं वाटलं की हे कादंबरीत काहीतरी या दोन्ही ठिकाणचं पकडू बघताय, काहीतरी पकडू बघताय, काहीतरी निष्ठू बघताय. पण जे पकडलं गेलं ना ते या कादंबरीत आलं. ती कादंबरी पूर्ण झाली आणि ती पद्मगंधा प्रकाशन पुण्याचं त्यांनी ते प्रकाशित केली. ती कन्नड मध्ये पण प्रकाशित झाली. परंतु जेव्हा कालांतराने माझ्या एक लक्षात आलं की जेव्हा की या कादंबरीतल्या ज्या घटना त्या आपल्या आयुष्यात घडतायत आणि या विचारासरशी मी दचकलेच. म्हणजे मला त्याचा आनंद नाही म्हटला, पण म्हणजे एक असं अनाहूत काहीतरी दाखवलं आलं की हे काय आहे की आपल्याला काय आधी आपण हे कसं लिहिलं याच्यातल्या घटना, हे असं मला वाटलं. आणि त्याच्यानंतर ती माझी नायिका ती ध्येयवेडी असते. तिथे ती वेरावळला तिच्या मैत्रिणीकडे जाते आणि एका मंदिरात गेल्यानंतर तिचं एका व्यक्तीवरती खूप प्रेम असतं, पण ती व्यक्ती मध्येच हरवते. पण तिला त्या खूप वर्षानंतर वेरावळ मध्ये एका मंदिरात ती व्यक्ती सापडते. कळत नाही तिला की याचं सुख मानू, आनंद मानू की दुःख मानू. दुसऱ्या दिवशी तिचं परतीचं तिकीट असतं, ती रेल्वे स्टेशनवर येते, बसते. त्यावेळी तो तिला भेटायला येतो. तो खिडकी बाहेर प्लॅटफॉर्मवरती उभा असतो. तो तिला खूप समजावून सांगतो, विनवतो की थांब म्हणून. परंतु आता ती पुन्हा तिथे आणि त्याच्यात रुजायला तयार नसते. गाडी सुटते आणि कादंबरी संपते आणि ती आपल्या मनातलं खूप काही तिथे ठेवून त्या गाडीतून निघून जाते. असं ते कथानक आहे. मला सांगा की आवली तू होतीस म्हणून
याचं थोडं आपल्याला माहिती देखील आपण दिलीत, आवली ती होतीस म्हणून या कादंबरीबद्दल. तर यातून तुम्हाला कोणता दृष्टिकोन मांडायचा होता? प्रेम, मानवी आणि नात्यांबद्दल तुमची तत्वज्ञानात्मक भूमिका काय आहे? मी मगाशी म्हटलं ना की एखादी व्यक्तिरेखा जोपर्यंत मला बेचैन करत नाही तोपर्यंत मी लिहित नाही. जी. आवळी ही अशीच व्यक्तिरेखा, ती सारखी बनायची यायची आणि असं वाटायचं हिला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. आणि मग मी आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी लिहायचं ठरवलं. ओके. तर तिच्याबद्दल तर काहीच माहिती नव्हतं, काहीच नाही, जन्माची नोंद नव्हती, मृत्यूची नोंद काहीच माहिती नव्हतं. आणि तुकाराम महाराज खूप मोठे संत शिरोमणी, तेव्हा त्यांच्या संत पदाला कुठेही धक्का लागू न देता मला ती कादंबरी लिहायची होती. आणि इतिहासाकडे आपण बघितलं तर आपल्या एक लक्षात येईल की आवलीची प्रतिमा ही ती भांडखोर आहे, ती आक्रस्ताळी आहे, अशी ती जनमानसात रुजलेली. तर मला तिची बाजू त्या कादंबरीतून मांडायची होती. महाराज तर खूप मोठे होते, त्यांचं मोठेपण जगानं मान्य केलेलं, पण ज्या जगानं त्यांचं मोठेपण मान्य केलं त्याच जगानं आवलीला मात्र उपेक्षित ठेवलं. संत तुकाराम महाराजांशी लग्न झाल्यावरही आवली मात्र अंधारात होती. तिच्याबद्दल म्हणजे कुठेच काही नोंद नाही, मृत्यूची नोंद नाही, तिच्या जन्माची नोंद नाही, ती कायम अंधारात. तुकाराम महाराजांचं मोठेपण सगळीकडे गाजत होतं आणि त्यांची पावलं ती जरी अंधारात होती पण त्यांची पावलं इतकी तेजाळलेली होती की त्यांनी ज्या ज्या वाटेवरती पाऊल ठेवलं त्या वाट्या प्रकाशाने न्हावून निघत. आवली ही खरं तर तालेवारांची लेक आणि तालेवारांची सून होती, परंतु एक एक करत घरातलं सारं गेलं. एक एक मागून घरातील माणसांच्या पालख्याही उठल्या. तुकाराम महाराज पण वैकुंठ गमन केलं त्यांनी. त्यांच्या वैकुंठ गमनानंतर आवली कशी जगली असेल याची इतिहासाने अजिबात नोंद घेतली नाही, आणि तेही 4 पोरं पदरात घेऊन. बरं, तुकाराम महाराज होते तेव्हा त्यांचं लक्ष काही त्या संसारात नव्हतंच, आणि त्यामुळे तुकाराम महाराजांचा संसार आवलीने दोन्ही हाताने पेलून धरला. ती आवली चुकीची कशी असेल हे सारखं माझ्या मनात यायचं, आणि मी मग ती आवली तू होतीस म्हणून हे लिहायचं ठरवलं आणि आवली लिहिल्या गेली. आवलीचं दुःख, तिच्या मनातली ठसठस माझ्या मनात ठसठसत राहिली, आणि मग मी आवली लिहायचं ठरवलं. आणि आवलीमध्ये मग तिचे जनमानसात तिची जी प्रतिमा होती त्यावर साचलेली गैरसमजाची धूळ मी दूर सारण्याचा प्रयत्न केला. आवली माझी लाडकी होतीच, ती मग वाचकांची लाडकी झाली. आणि नात्याबद्दल तुम्ही म्हणाला तर नात्याबद्दल सांगायचं तर नाती ही दोन्हीकडून जपायला हवी, परंतु नाती ही ना कुस बदलत असतात, कधी इकडे कधी तिकडे. परंतु आपण तो विचार न करता नाती ही जपायलाच हवीत, कारण नात्याच्या श्रीमंती एवढी श्रीमंती कशातच नाही. अगदी बरोबर. आणि आपल्या सुखदुःखात सहभागी व्हायला शेवटी नातीच लागतात. त्यामुळे ते नातं मग रक्ताचं असो की मैत्रीचं असो, नात्यातला ताजेपणा हा प्रत्येक व्यक्तीने जपायला हवा असं मला मनापासून वाटतं. खरं तर या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून आपण फार सुंदर असा संदेश आमच्या प्रेक्षकांना आपण दिलत. मग माझा पुढील प्रश्न की तुमच्या दृष्टीनं साहित्य समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे का, आणि एखाद्या लेखकाच्या लेखणीनं समाजाला दिशा देण्याची ताकद असते का? आपले विचार काय आहे यावरती? नक्कीच प्रभावी साधन आहे, कारण साहित्य म्हणजे काय असतं तर ते तुमचं आमचं जगणं असतं. लहानपणी झालेल्या वाचनाचे संस्कार मोठेपणी आपल्यावरती कायम राहतात. साने गुरुजींचे पुस्तक मी मगाशी म्हटले आहे की संस्कारक्षम आहेत, पिढ्यानं पिढ्या त्यांच्या संस्कारात घडलेले आहेत. चांगलं साहित्य वाचकांची मन समृद्ध करतात, चांगलं काय वाईट काय यातला फरक कळत जातो, आणि एकूणच आपली कुटुंबाकडे, समाजाकडे, जगाकडे आणि जगण्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. एवढंच नाही तर गोंधळलेल्या मनाला साहित्य वाटही दाखवतं आणि माणसाला शहाणपणी देतं, आणि ही ताकद आहे केवळ साहित्याची. आता सर्वत्र सुरू असलेलं आपण छावाचं आपण उदाहरण बघितलं तर घराघरात आणि मनामनात संभाजी महाराजांना पोहोचवण्याचं काम छावानी केलेलं आहे. ही ताकद त्या काम करणाऱ्या कलाकारांची जेवढी आहे त्याही पेक्षा छावा लिहिणाऱ्या शिवाजी सावंतांची ती ताकद आहे की ज्यांनी घराघरात संभाजी महाराजांना पोहोचवलं आहे. तर उत्तम साहित्य हे दिशादर्शक असतंच, कारण त्या साहित्यामुळे वाचकांच्या मनातील नको त्या विचारांची वजाबाकी होते आणि चांगल्या विचारांची बेरीज होत जाते, आणि ही ताकद आहे लेखणीची आणि लेखणीतून उमटलेल्या शब्दांची. अगदी बरोबर. फार मोलाचं आपण बोललत.
मला सांगा की वाचकांकडून मिळणारे अभिप्राय आणि प्रतिसाद तुमच्या लेखनावर किती आणि कसा प्रभाव टाकतात? यातील कुठला अभिप्राय आहे जो तुम्हाला सर्वाधिक आवडला? सामान्य वाचकांकडून मिळणारी दाद ही खूप मोलाची असते, म्हणजे कुठल्याही पुरस्कारापेक्षा ती कमी अगदी नसते. बरोबर. पण जे आपल्याला चांगलं म्हटल्यानंतर जे आपल्या लिखाणात चांगलं आहे ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी मात्र लेखकाची असते. अगदी बरोबर. आणि कुणी चांगलं म्हटलं म्हणून आपण खूप मोठे आहोत किंवा वेगळे आहोत असंही मात्र समजू नये. आता जमाना बदलला आहे. लिखाणावरती ताबडतोब प्रतिक्रिया मिळते, ताबडतोब दाद मिळते. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वीच्या काही पत्र यायची अच्छा. लिखाणावरती, कारण त्यावेळेला फोन वगैरे हा प्रकारच नव्हता ना. आम्ही जेव्हा लिहितो तो सुरुवातीला तेव्हा ती पत्र यायची. ती पत्र वाचणं हा एक आनंदाचा भाग होता. ती वाचणं म्हणजे काय, पुन्हा पुन्हा वाचणं हा एक आनंदाचा भाग होता. आणि त्याही पेक्षा तो आपल्यातील क्षमता अजमावून बघण्याचा भाग होता. त्यावेळेला पत्र यायचीच, बरीच पत्र आलेली होती. माझी 1988 मध्ये एक आठवण म्हणून सांगते त्या पत्राची. अच्छा. प्रतिक्रिया आलेली होती. 1988 मध्ये निशिगंधाचं नातं ही माझी पहिली कादंबरी नागपूर पत्रिकेमध्ये क्रमशः प्रसिद्ध झाली. अच्छा. तर त्यावेळेला ती आवडल्याची बरीच पत्र आली आणि त्यातलं एक पत्र आलं होतं सुकळी या गावचं. अच्छा. त्यांनी त्यात लिहिलं होतं की ताई, मी खूप वाईट मार्गाला लागलेलो होतो, परंतु तुमची कादंबरी वाचली आणि त्या मार्गावरून मी मागे फिरलो, कारण तो मार्ग चुकीचा होता. अच्छा. आता मी मग खूप आनंदात आहे, खूप सुखात आहे, माझं कुटुंबही सुखात आहे आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला आणि तुमच्या निशिगंधाच्या नात्याला आहे. आणि ताई, माझं गाव ना माहूर रोडवरती आहे, तुम्ही कधी माहूरला आल्या की माझ्याकडे नक्की या. अच्छा. हे पत्र मला खूप मोलाचं वाटलं आणि कुठल्याही पुरस्कारापेक्षा ते अधिक महत्वाचं आणि मोलाचं होतं आहेच माझ्यासाठी. अच्छा. तर असं पण अनुभव ते लिहिताना येऊन जातात. नाही, फारच सुंदर. म्हणजे आपल्या लेखनातून एखाद्याच्या आयुष्यावर प्रभाव, एखादं कुटुंब आपल्या शब्दांमुळे सावरल्या गेलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि ती पहिलीच कादंबरी होती, निशिगंधाचं नातं. अच्छा. ओके. मला सांगा की एक लेखक म्हणून समाजासमोर तुमची भूमिका काय असावी असं तुम्हाला वाटतं? आणि लेखकाने आपल्या लेखणीतून कोणती जबाबदारी पार पाडायला हवी? लेखक हाही एक सामान्य माणूसच असतो. तो काही वेगळी भूमिका वगैरे असं काही नसतं त्याचं. पण तो एक मात्र आहे की कारण आपल्या लिखाणातून जे आपलं चांगलं मांडतो किंवा उदात्त मांडतो ते आपल्या आचरणातही असावं. असं दोन्ही असं नसावं की सांगतो एक आणि आपण वागतो वेगळं. त्यामुळे त्यात म्हणजे संगती असावी. जे आपण लिहितो ते चिंतन आणि मनन त्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे एक प्रकारचा अभ्यास लागतो. आणि बरेचदा असं म्हटलं जातं की साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि ते म्हणजे ते खरंही आहे. समाजात घडणाऱ्या घटना, समाज, व्यक्ती, कुटुंब, व्यक्तींचे समाजातील संबंध, कुटुंबातील संबंध, त्यांच्या मनातील भावना, त्यांची सुख-दुःख, त्यांचं यश अपयश, त्यांचं जे काही मनात असतील ते सगळे मान अपमान, ह्या साऱ्या गोष्टी वेचून लेखक आपल्या साहित्यातून मांडत असतो. अगदी बरोबर. आणि वाचक ते वाचतो आणि त्याला ते साहित्य मग आपल्या जवळच वाटायला लागतं आणि मग स्वतः तो त्याची सुख दुःख आणि तो स्वतःलाही त्या साहित्यात शोधत जातो. लिहिताना कुणाला उपदेश करावा हा उद्देश नसतोच, पण ते आपसुकच सारं घडून येतं असं म्हटलं तरी चालेल. ओके. मला सांगा की आजच्या तरुण पिढीतील लेखकांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल आणि दर्जेदार आणि प्रभावी लेखनासाठी कोणती मूलभूत तत्वे महत्वाची ठरतात? आता खरं तर कुणालाही मार्गदर्शन करावं एवढी मोठी मी नाही आहे, पण तरी समाजात लिहित्या लेखकांनी समाजात चांगले विचार पेरावेत, चांगले विचार रुजवावेत असं मात्र मनापासून वाटतं. आणि सामान्य म्हणजे वाचकांची मनापासून मिळालेली दाद ही पाठीवर मिळालेली एक शाबासकी असते. आपलं लिखाण जर उत्तम असेल तर आपल्याला चांगल्या प्रतिक्रिया येतातच. पण तरी असं मला वाटतं की त्या लहान लहानशा गोष्टी हुरळून जाऊ नये आणि यशाच्या मागे तर कधीच धावू नये, कारण यश फुलकावणी देतं. जर आपलं लिखाण चांगलं असेल, आपले शब्द चांगले असतील, आपल्यामध्ये काहीतरी चांगलं असेल तर यश आपला पत्ता शोधत आणि आपल्याला धुंडाळत आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल असं मला वाटतं. आणि दर्जेदार लिखाणासाठी म्हणाल तर अनुभव महत्वाचा आहे. मग तो अनुभव आपला स्वतःचा असेल किंवा इतरांचा असेल, पण तो अनुभव हा आवश्यक आहे. कारण जोपर्यंत त्या अनुभवाने आपण अस्वस्थ होत नाही, बेचैन होत नाही, तोपर्यंत कसदार लिखाण होणारच नाही.
आणि जिथे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचत नाही तिथे आपण अनुभवापर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. मी जेव्हा माझी सोनेरी सांज ही कादंबरी लिहिली, ती कादंबरी वृद्धांवरची आहे. वृद्धत्व, त्यांच्या समस्या आणि त्याची उकल असं त्या कादंबरीत आहे. तर ती कादंबरी लिहिताना एक संजीवनी आश्रम आहे, हिंगण्याला जाताना लागतो, तिथे मी जायची. तिथे त्या वृद्धांशी बोलायची, परंतु वृद्ध अजिबात बोलायला तयार नव्हते, अगदी चुप. मी पुन्हा जायचे, पुन्हा त्यांना बोलतो करायचे. मग हळूहळू ते बोलायला लागले, आपल्या आतलं सुख दुःख सांगायला लागले. ते बोलत होते, मी ऐकत होते आणि त्यांच्या मनातील वेदनेने लपेटलेले पीळ मी माझ्या सोनेरी सालमध्ये मग ते मोकळे करत गेले. अशा रीतीने ती कादंबरी लिहिल्या गेली. आणि कुठलाही अनुभव जो असतो तो आपण जेव्हा लिहितो तेव्हा तसाच्या तसा आपण लिहित नाही, कारण त्याला कल्पनेची जोड लागते, लेखन कौशल्य लागतं आणि हे लेखकाजवळ असणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. मला सांगा की भविष्यात तुम्ही कोणत्या नव्या विषयांवर किंवा साहित्य प्रकारांवर लेखन करण्याचा विचार करत आहात आणि आता सध्या कोणत्या विषयावरती तुमचं काम सुरू आहे? सध्या माझ्या हाती एक चिंधी आहे. चिंधी म्हणजे त्या मुलीचं नाव आहे चिंधी. ती खेड्यात राहणारी आहे आणि ती सावळी आहे, 4था वर्ग शिकलेली आहे, कारण त्या गावात 4थी पर्यंत शाळा आहे. परंतु एकाच घरात जरी मुलं जन्माला आली, एकाच आईच्या पोटी जन्माला आली, तर प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या तळ हातावरच्या रेषा सुद्धा वेगळ्या असतात. तशी ही आवली. ती खेड्यातच जन्मते, ती खेड्यातच तिचं लग्न होतं आणि ते बिजबराशी होतं, कारण गरीबाला आवड निवड नसते ना, त्यामुळे वडील करून देतात. त्यांच्या याच्यात शेती आहे, भाऊबंदकी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत आणि काही आत्महत्या ह्या याच्यामुळे झालेल्या आहेत, व्यसन आहेत, दारू आहे, त्यासाठी काढावं लागणं कर्ज आहे, अनैतिक संबंध आहेत, घरातील कलह आहेत, याच्यामुळे सुद्धा आत्महत्या होतात. परंतु त्या आत्महत्या पैशांसाठी शेतकरी आत्महत्याकडे कशा ढकलल्या जातात याचंही वर्णन आहे. आणि चिंधीचं नाव तिच्या आईने याच्यासाठी ठेवलेलं आहे की तिची मुलं वाचत नसतात, त्यामुळे ती नवस बोलते की मला जर मुलगी झाली तर तिचं नाव चिंधी ठेवेल आणि मुलगा झाला तर चिंधूजी ठेवेल. तिला मुलगी होते मग तिचं नाव ते चिंधी ठेवलं जातं. तर अशी ती चिंधी समंजस आहे, परिस्थितीशी 2 हात करणारी आहे, अडाणी असली तरी. अडाणी म्हणजे फक्त तिला लिहिता वाचता येतं. एकदा तिची जाऊ तिला म्हणते, काय गो चिंधे, तुझ्या मायनं आई बापांना तुझं नाव असं कसं ठेवलं चिंधी, काय त्यांना काही दुसरी नावं सापडलीच नाही का? ती म्हणते, बाई माझं नाव मला आवडते, कारण मी चिंधी जरी असली ना तरी भरजरी चिंधी आहे. धुरपदानं कृष्णाच्या हातावर जी भरजरी चिंधी बांधली ना ती चिंधी म्हणजे मीच. आणि असं म्हणतात ना की सोन्याच्या तुकड्यासाठी चिंधी सांभाळावी लागते, ती सोन्याचा तुकडा सांभाळणारी सोन्याच्या मोलाची चिंधी बी मीच. असं ती त्याचं सांगते. अशी ही चिंधी आहे. आणि चिंधी लिहिताना आता सध्या माझ्या मनात चिंधी, तिचं घर, तिची माणसं, शेतीवाडी हे आहे. जेव्हा मी आवली लिहिली तेव्हा अख्खं देहू माझ्या मनात होतं. तुकाराम महाराज, त्यांचे कीर्तन, अभंग आणि पंढरीचा विठुराया होता. चोखोबा लिहिताना संबंध पंढरपूर, संत मंडळी सारी पंढरपुरातली, पंढरीचा राजा आणि वाहती चंद्रभागा हे सुद्धा माझ्या मनात वस्तीला होते. आणि आज आणि ते लिहिल्यानंतर मी मात्र मग रिक्त होते. वा मॅम, खरं तर फार सुंदर आपलं लिखाण सुरू आहे आणि आपल्या लेखणीला परत उत्तुंग भरारी यावं हीच आमची शुभेच्छा. आपण शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.